अहंकारी रावणानं मस्तीत धुडकावून लावला होता. आपला अवाढव्य, अतिबलाढ्य आणि घोर संहारक कनिष्ठ बंधू निद्रिस्त कुंभकर्ण याला त्यानं वाद्यांचा दणदणाट, प्राण्यांचा कोलाहल, स्वादिष्ट अन्नाचा सुगंध आणि नाना प्रकारच्या शारीरिक पीडा देऊन महत् प्रयासाने बळानं झोपेतून जागृत केलं. बंधुश्री, मला निद्रेतून का उठवलंय? कारण ही आपण झोपण्याची नाही, तर आपल्या शत्रूला आयुष्यातून उठवण्याची वेळ आहे. तो अंगाला वृक्षांच्या साली गुंडाळून चंद्रगोळी झोपडीत राहणारा एक सामान्य वनवासी राम, आणि त्याच्या मागे पुढे धावत उड्या मारणारी ती क्षुद्र माकडं, यांचा समूळ नायनाट व्हायलाच पाहिजे. बंधू श्रेष्ठ लंके, थोडा विचार करावा. राम हा साधारण मानव नव्हे, तर साक्षात महाविष्णूंचा अवतार. त्याची वानर सेना हे रुद्रगण, भैरवगण, त्यात सेनापती महारुद्र महाबली हनुमान. कुंभकर्ण, अजूनही झोपेतच आहेस का तू? कोणासमोर आणि काय बोलतोयस हे? क्षमा असावी ज्येष्ठ भ्राता, परंतु अजूनही वाटतंय की आपण श्रीरामांना शरण जावं. मुळीच नाही, कधीही नाही. उलट त्यांच्या सर्वनाशासाठी तुला जागृत केला आहे. आत्ताच्या आत्ता जा आणि राम लक्ष्मणासहित त्या माकड सैन्याला तुडवून टाक. ज्येष्ठ बंधूची आज्ञा शिरसावंद्य मानून कुंभकर्ण युद्धभूमीवर निघाला. युद्धाचे नगारे दणदणू लागले. रणवाद्यांच्या कल्लोळानं त्याच्या अंगात वीरशिरी भिनली. मुठी आवळून करा करा दात खात उग्र मुद्रेनं तो दाण दाण पाय अगदीत निघाला. त्याच्या हुंकारानं आसमंत कंपित होत होता आणि धरणीला प्रचंड हादरे बसत होते. कुंभकर्णानं राम सैन्यावर चवताळून चाल केली. रसरसत्या डोळ्यांनी आग ओढीत त्यानं वानर सैन्य तुडवलं. दिसेल त्याला ठार मारी पुष्करी चिरडत दागांखाली खरडत त्यानं जिकडे तिकडे विध्वंस मारला. ते पाहून हनुमंताचा क्रोध भडकला. त्यानं मोठमोठे वृक्ष पाषाण कुंभकर्णाला फेकून मारले, पण कुंभकर्ण त्याला हार गेला नाही. नल, नील, जांबुवंत, अंगद, सुग्रीव अशा युद्ध धुरंधरांची ही मात्रा त्याच्या पुढे चालली नाही. युद्धाच्या आवेशानं बेभान होऊन तो गरजला. अरे तुच्छ क्षुल्लक भ्याड माकडांनो, तुमच्याशी लढण्यात मला भूषणही नाही आणि स्वारस्यही नाही. मला घ्यायचे आहेत राम लक्ष्मणांचे प्राण. त्यांची शिर कापून बंधू दशाननाच्या चरणांवर ठेवणार आहे मी. माझा पराक्रम बघून भिवून लपून बसलेत का? नाही कुंभकर्ण, भ्याड नव्हे तर योद्धा म्हणून हा राम तुझ्या समोर उभा आहे. गर्वधुंद रावणाला तू विध्वंसापासून परावृत्त करीत होतास, त्यामुळे तू धर्म जाणतोस असा माझा ग्रह झाला. पण नाही, तू साथ दिलीस अनाचाराला, पक्ष घेतलास अधर्माचा आणि विनाश केलास निरपराध्यांचा. आता तुझा निष्पाक हे माझं युद्ध कर्तव्य. हो युद्धाला सिद्ध. मी तर सिद्धच आहे.
रामप्रभूंच्या सामर्थ्यापुढे त्याचा प्रभाव पडू शकला नाही. अखेर महान धनुर्धारी प्रभू श्रीरामांनी दिव्य मंत्र जपून एक बाण काढला, धनुष्याला लावला, प्रत्यंच्या ओढली, वेध घेतला आणि बाण सोडला. कुंभकर्णाचा एक बाहू खंडित केला, खांद्यापासून हात वेगळा झाला आणि कुंभकर्ण तळमळला. तेवढ्यात श्रीरामांचा दुसरा अमोघ बाण धनुष्यावर चढला होता. तोही